पायी तीर्थयात्रा घडो, देह देवादारी पडो. दंडोत प्रणाम मंडळी, खूप दिवसानंतर आपलं स्वागत आहे महान यूट्यूब चॅनलच्या या परिवारामध्ये. सागर मते तुमच्या सेवेत पदयात्रेच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर उपदेशी मंडळांच्या वतीने मासिक गदाना पदयात्रा, त्याचप्रमाणे द्वारावती प्रतिष्ठान या दोन्हींच्या अंतर्गत श्री क्षेत्र निल्लोड ते श्री क्षेत्र जाळीचा देव ही जवळपास 4 ते 5 दिवसाची पदयात्रा. या पदयात्रेमध्ये सर्वच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शहरातील सर्व सद्भक्तांनी आनंदाने आणि हिरारीने भाग घेतला होता. याच पदयात्रेची समाप्ती श्री क्षेत्र जाळीचा देव येथे होत असून याच सोहळ्यासाठी भेट देण्यासाठी आपण आज जाणार आहोत. तेथे जाऊयात, पदयात्रेकरूंच्या सोबत आपणही आनंद घेऊयात आणि तेथे होणारा पंचावतार उपहार, त्या उपहाराचाही लाभ आपण या व्हिडिओच्या निमित्ताने घेणार आहोत. अधिक वेळ न घेता आपण आता प्रत्यक्ष जाऊयात पदयात्रेकरूंच्या समवेत त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी. दंडवत. दंडगा मंडळी, आपण आधीच ऐकलं की मासिक पदयात्रा, गदाना पदयात्रा अंतर्गत ही पदयात्रा आहे आणि त्याचप्रमाणे द्वारावती प्रतिष्ठान या दोहींच्या संयुक्त विद्यमाने ही पदयात्रा यावर्षी घडून आली. आपलं सौभाग्य, दोन्ही पदयात्रेचे मुख्य व्यक्ती आपल्यासोबत आहेत असं आता म्हणता येईल. आदरणीय श्रद्धेय परमपूज्य परमहंत गुरुवर्य श्री अविराज बाबाजी कोटी बाबाजी आणि मम गुरुवर्य, ज्यांच्यामुळे मला स्थानदर्शन घडलं पहिल्यांदा, असे माझे गुरुवर्य आदरणीय श्रद्धेय परमपूज्य परमहंत श्री भंडारकर बाबाजी. दंडोत बाबा. दोन्ही बाबाजी आपल्यासोबत आहेत. आधी कुणाची भेट घ्यायची आहे? बाबा देव. बाबाजी मासिक पदयात्रेतून सर्वांना स्थानदर्शन घडवत आहेत गदान्याचं. बाबाजीसुद्धा सहभागी असतातच, परंतु बाबांची संकल्पना होती की शहरातल्या व्यक्तींना शक्यतो
जास्त दिवस पदयात्रेमध्ये सहभागी होता येत नाही, पण 3 ते 4 दिवस कोणताही व्यक्ती सहज काढू शकतो, म्हणून या पदयात्रेची सुरुवात झाली होती. बाबा, कशी झाली पदयात्रा? तुमचा काय मानस होता नेमका? ही पदयात्रा काढण्याचं मुख्य म्हणजे 3 दिवसाची पदयात्रा. पहिले पैठण आपलं पंचेश्वरपासून सुरुवात केलेली आहे आणि ती खूप लोकांना बरी वाटली, चांगली वाटली. त्याच्यानंतर मी हा प्रवास परत पुढे वाढवला आणि असं करत पैठण, शहागड ते पैठण, गेल्या वर्षी गंगापूर ते डोमेग्राम हाही प्रवास छान झाला आणि आता ह्यानंतर जाळीचा देव करू असा ह्या निश्चय केला होता. आणि ह्या ठिकाणी सगळ्यांची भावना, सगळ्यांचा मनोधर्म ह्या जाळीच्या देवावरती आहे, तर आपण हे करायला पाहिजे. आणि म्हणून लवकरात लवकर ही यात्राला निघाली आणि ह्या ठिकाणी चांगला पंचावतार सगळ्यांनी, आमचं संचालक मंडळ आविराज बाबा, परमपूज्य गोपीराज बाबा, परमपूज्य सायराज बाबाजी, परमपूजनीय जयतराज बाबा कपाटे साकेगाव, ह्या सर्वांनी चांगल्या भरभरून मदत केली आणि हा कार्यक्रम ह्या ठिकाणी यशस्वी झाला. आणि असं वाटत नव्हतं असा होईल कार्यक्रम, पण ह्या ठिकाणी योग्य चांगल्या प्रकारे झाला. मी सर्वांचे आभार मानतो आणि सैन्य असाच मला सहयोग दिलेला आहे यांना असा परत सहयोग राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना. दंडवत प्रणाम. मंडळी, या पदयात्रेत सहभागी झालेले काही पदयात्रेकरू आपल्यासोबत आहेत. सांगी, जिथे आमचे गुरुवरे बाबाजी असतात, त्या गावातीलच ही सर्व काही मंडळी आहेत आणि त्याचप्रमाणे गदा निवासी आई जे आपल्यासोबत आता आहेत. खरोखर या मंडळींनी अतिशय हिरारीने या पदयात्रेमध्ये सहभाग घेतला. सकाळी दररोज 4-5 वाजता उठणे, सकाळचा प्रातःविधी आटपणे, देवपूजा वगैरे करणे आणि पायी चालणे, हा सर्व दिवसभराचा त्यांचा प्रवास कसा होता त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. धन्यवाद. पदयात्रेच्या निमित्ताने काही गोष्टी सांगाव्याशा वाटत्या. सांगा ना, काय काय त्यात नेमकं? पदयात्रा म्हणजे ज्याला काही स्थान वंदन घडत नाही, नुसतं त्यांना समजतं बा पोथीत असं निघलं, पोथीत तसं निघलं, लिळा माहिती त्यांना, पण स्थानाची एक माहिती नाही. मग त्या जर आपल्याला विचारत्या स्थानताई कसं आहे, त्या निमित्ताने मी बायांना प्रवृत्त करते आणि स्थानवंदन करण्यासाठी त्यांना मी नेते. आणि मग तिथली त्यांना समजा आवड लागली का बायांनो असा धर्माचा प्रचार करा. आज आपण उंच कुळामध्ये शिरलेलो आहे, आपल्याला धर्माचा अभिमान घेऊन सनी काही कार्य पार करायचे आहे. त्यासाठी आमचे संत महंत लोक खूप कष्ट घेतात आणि पायी चालून सगळे कष्ट घेऊन सनी गावोगाव फिरून सनी सगळे समाज असतो त्याची व्यवस्था सगळे करून आणि धर्माची माहिती देता, लीळा चरित्र सांगता, काही प्रवचनं सांगता, देवा धार्मिक काही विचार मांडता. त्यामुळे काही जीव घडवल्या जात्या. त्या निमित्तानं हे पदयात्रेचं हे चालू राहिलं पाहिजे अशी आमची विनंती बाबा. आणि ह्या निमित्ताने काही जीव धर्माला पण लागत्या, ज्याला धर्माची जाणीव माहीत नाही त्या निमित्तानं धर्माची जाणीव होती त्या जीवांना. असं म्हणून आम्ही आविराज बाबाच्या पण पदयात्रेत जातो आणि अशोक बाबाच्या पण पदयात्रेत आलो. आता त्या निमित्ताने बाया काढल्या. आता
या पदयात्रेच्या निमित्ताने आज सर्वप्रथम ज्या मातेने जन्म दिला, जिच्या पुण्याने आणि ईश्वराच्या कृपेने महानभाव यूट्यूब चॅनल खूप 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 जोमात आहे, अशा मातेची आज आपण या व्हिडिओच्या निमित्ताने भेट घेणार आहोत. माझी आई ही सुद्धा या पदयात्रेमध्ये सहभागी झाली होती आणि आईने खूप पदयात्रा केल्या आहे आधी, परंतु आता वय झाल्यामुळे आई या पदयात्रेमध्ये सहभागी होते आहे. 3 ते 4 दिवस आई या पदयात्रेमध्ये चालली. तिचाही अनुभव कसा होता आणि आईच्या मैत्रिणी ज्या आहेत त्या सुद्धा या पदयात्रेमध्ये सहभागी झालेल्या आहेत. सर्वांचेच या पदयात्रेमध्ये एकदम मनपूर्वक स्वागत. आता कसा तुमचा अनुभव या पदयात्रेतला? खूप छान होता. पायी चालण्याला चांगलं वाटलं, आनंद वाटला. काय म्हणते त्याला, पायी पदयात्रा घडो, देवादारी देह पडो. हे असं ईश्वर चरणी असेच वारंवार घडू मला. पायी यात्रा आता काही घडणार तर नाहीच, पण घडली तर घ्यायचं असलं देवाला घडून तर घेईल. याच्या आधी पण तुम्ही खूप जास्त पदयात्रा केल्या आहेत, 15-15 दिवसाचे केल्या? केले 3 हप्त्याचे केलेले, पण या वेळेस थोडं पाय दुखत असल्यामुळं. मग गाडी होती ना सोबत बसायला? हा, होती गाडी बसायला. गाडीमध्ये बसून का होईना त्या पदयात्रेमध्ये सहभागी होत्या आणि त्यांची महत्वाकांक्षा आहे पदयात्रेत सहभागी होण्याची. ते पुढच्या वर्षी सुद्धा सहभागी होतील. हो, या ना. आई आमची आठवण येते की नाही मग पदयात्रेत? मला कोणाची आठवण होती. माझा आता काय करायचं बघा. माझा देऊन मी कुठं नाही सांगत, मला 3 फोन आले ते बरं का पदयात्रेत. आई कुठं बोलते, येणार होता तो का नाही आला. परंतु आम्हाला सुद्धा आईची खूप आठवण येत होती. आम्ही स्वतःने फोन करायचो. एक काळजी लागलेली होती, आई खूप चालायची आधी, परंतु आता शक्य नव्हतं. पण आईने गाडीमध्ये बसली होती असं ऐकलंय. बसली ना? बसले गाडी. कसं वाटलं पदयात्रेमध्ये? तुझं दाखव आता मला, त्याच्यामुळे गाडीत बसले ना. काय सांगितलं तू गाडीत बसले, गाडीत बस म्हणजे चालू नको. पहिले 12 पदयात्रा केल्या पण मी कधी गाडीत बसले नाही, पण हे वेळेस बसले गाडीत. 5 दिवसाच्या पदयात्रेत गाडीत बसले. खूप छान आहे पदयात्रेमध्ये सहभाग झाला. पुढच्या वर्षी मी नाही पाठवणार, पण नाही पाठवलं तरी मी जाणार आहे. माझ्याकडून झालं तर मला पदयात्रा म्हणलं. बापरे, मैत्रिणी म्हणतात आम्ही घेऊन जाऊ म्हणून. पदयात्रा मला लय आनंद येतो. मला असं वाटतं कधी जाईन पदयात्रा, कधी नाही. आम्ही कोण आहोत म्हणा, तुम्हाला न पाठवणार आहे. तुमची इच्छा आहे, देव बरोबर ते सर्व काही करून घेतो. कोणाला काही बोलायचं आणखी? दंडवत प्रणाम. माझी मुलगी 3 दिवसापासून पदयात्रेमध्ये चालती. 4 दिवसापासून बिना चपलीची आली. अरे बाप, पूर्ण यात्रा तिने झेंडा घेऊन होती 3-4 दिवसापासून. आणि कधी म्हणली पण नाही, काही दुखत काहीच नाही. आणि आता घरी जायचं तर रडत होती. 12 वर्षाची. अरे बापरे. तिचे पप्पा बी म्हणते इथंच थांबायचं, घरी जायचं नाही. खूप उत्साह होता तिच्यामध्ये, असं चालायचं आणि त्याचं इतकं मला तर असं वाटत इथून तिथून ते बिना चप्पलाची चाली, चप्पल घातलीच नाही तिने. दंडवत प्रणाम.
पदयात्रेतील वासनिक माता भगिनी आपल्यासोबत आहेत. त्यांचा काय अनुभव होता या पदयात्रेमध्ये आपण त्यांना विचारणार आहोत. तुम्ही कोणकोणते स्थानं केले? सगळ्यात पहिले कोणत्या स्थानात गेले होते? भोकरदन निल्लोड भोकरदन की निल्लोड? ओके, निल्लोड नंतर मग मुक्काम कुठं होता? भोकरदनला. त्यानंतरला मग कुठे गेलो आपण? पिंपळगाव मी पदयात्रेला होतो तरी मला माहिती, बघा बरं. अच्छा. आणि आणव्यानंतर मग रेणुका पिंपळगाव करून वाल सामगी मासपण पण इकडे आलो. सकाळी किती वाजता उठावं लागायचं? 4ला सकाळी? 3:30 4ला. अरे बापरे. सकाळी उठल्यानंतर मग काय विधी असायचं पुढे? मग सकाळचं विधी केल्यानंतर मग अच्छा. आणि नंतर मग चालायचं किती राहायचं जवळपास तरी? 20-35 चालायचे सगळेजण? सकाळी 3 वाजता उठायचं, नामस्मरण, त्याच्यानंतर पुढच्या विधी चालू व्हायच्या. सकाळी नाश्ता ते झाले की चालायला सुरुवात, नंतर सगळं म्हणजे नियमानुसार पूर्ण पद्धतीनं म्हणजे पार पाडायचं. आणि आम्हाला असं वाटतं की समजा 1 जानेवारी आली का जसं की आम्हाला माहेरीच जायचं. इतका आनंद वाटतो की असं वाटतं कधी दिवस जाते पटकन येते समजा, असं काहीच समजत नाही. इतका आनंद होतो की जसं काही माणूस माहेरीच आलो. आणि या पदयात्रेमध्ये तुमचा काय अनुभव आहे? म्हणजे तुम्हाला काय वाटलं आणखी विशेष? अनुभव म्हणजे कारण की असा आनंद कुठंच पाहायला भेटत नाही. हे इतकं म्हणजे स्वामीचं हे माणूस म्हणजे याला लागलं की माणसाला घरची आठवण येत नाही, काहीच आठवत नाही ना घरी, असं म्हणजे काहीच असं हे होत नाही. बरं, तुम्ही जे लोक घरी आहेत त्यांना काय सांगाल? आम्ही त्यांना सांगू तुम्ही पण पुढच्या वर्षी चला. पुढच्या वर्षी हमरापूर ते पुनतांबा ही पदयात्रा आहे. त्याची डिटेल माहिती मी तुम्हाला पुढच्या वर्षी देईलच. तुम्ही सर्वांनी सुद्धा या पदयात्रेमध्ये सहभागी व्हा. हो, सर्वांच्या चेहऱ्यावरचा तुम्ही आनंद बघा. मी देवाला आताच दंडवत घालते की पुढच्या वर्षी आम्हाला येऊन दे. सकाळी 3 वाजेपासून झोपलेलो पण नाही, रात्री पण 11 वाजता झोपायला तरी त्याचा काहीच त्रास वाटत नाही. पदयात्रेमध्ये आम्हाला एवढा म्हणजे खूप छान वाटलं, खूप आनंद वाटला. आणि आम्हाला म्हणजे असं 4 दिवस होतो पण आम्हाला असं घरचं 1 दिवस पण आठवण आली नाही. आता असं वाटायला लागलं असं इथून पुढे पदयात्रा बाबांनी काढली पाहिजे पुढं कुठंतरी. घरी जाण्याचं पण आम्हाला माहेरापेक्षा खूप आनंद भेटला. इतका आनंद भेटला पण आम्हाला म्हणजे कोणत्या शब्दात सांगावं ते कळत नाही, एवढा आनंद आम्हाला भेटला. आणि इतके पायाला फोड आलते तरी पण आम्ही गाडीत बसलो नाही, तरी आम्ही चालतच राहिलो. खूप आनंद वाटला, छान वाटलं. दंडोत बरोबर सकाळी न अलार्म लावता आम्हाला सकाळी बरोबर 3 वाजून 1 मिनिटांनी 2 मिनिटांनी अशी मला जाग यायची. मला कधीच थकवा जाणवला नाही. आणि रात्री 11 वाजायची झोपायला. इतका आनंद. आणि आज शेवटचा दिवस म्हणजे प्रायश्चित्त झालं आमचं वाला. सकाळी 3 वाजेपासून झोप पण नाही. आणि 4 वाजता उठून आम्ही मंदिरात गेलो. सकाळी 4 वाजता 4:30ला आम्ही तिथं जाऊन थोडं देवाचा प्राप्तविधी केला. आणि 5 वाजता आमचा आरती झाली. आरती झाल्याच्या नंतर प्रायश्चित्त झालं. आणि इतकं म्हणजे भरून आलं आणि इतकं रडलं. आमच्या मनामध्ये सगळं काही जे होतं ते असं बाहेर आलं. आणि आम्ही खूप रडलो. रडण्याचा बी आनंद वेगळा होता आणि दुःख पण होतं त्याच्यामध्ये. आणि चतुर्विध साधनाची आम्हाला त्याच्यामध्ये काय घडलं काय नाही, काय आनंद हे याच्यामध्ये अध्यात्मामध्ये आणि आपल्या प्रापंचिक संसारामध्ये हा आनंद आम्हाला अनुभवायला मिळाला, जो कधी कोण्या याच्यात नाही अभ्यासात नाही. स्वतः हा अनुभव घेतला आम्ही पायी चालून. आपलं शरीर हे थोडंसं ते अध्यात्मासाठी पण उपयोगात आणलं पाहिजे. आपण संसारासाठी किती हे करतो पण तिथं काही आनंद नाही आहे क्षणापर्यंत. पण इथं ह्यो आनंद वेगळाच आहे. आणि आम्हाला आज घरी जायचं एवढं हे वाटतंय, असं वाटतंय आता आम्ही सासरी चाललो आहे, आम्हाला काहीतरी सासरवास असल्यासारखं वाटतंय. पण हा आनंद घ्यावं खरं प्रत्येकाने घेतला पाहिजे. आणि आम्हाला 5 दिवस झाले असं वाटत नाही आहे की 5 दिवस झाले. आम्ही म्हणतोय आता किती पटकन गेले हे 5 दिवस. आमचं नवीन वर्ष म्हणजे अध्यात्मापासून सुरुवात झालं. आणि असंच आमचं वर्ष भर असंच येत राहू. आम्हाला हा आनंद उत्तर असा आनंद घडत राहू. आणि शेवटपर्यंत पुढच्या वर्षी आम्हाला असा आनंद मिळो हीच परमेश्वरात सदिच्छा व्यक्त करते.
मंडळी, आपलं खूप मोठं सौभाग्य आता म्हणता येईल, ज्यांच्या पाठीमागे जवळपास 25 का 30 काय पदयात्रांचा अनुभव. 25 वर्ष. बापरे, ज्यांच्या पाठीशी 25 वर्षांचा पदयात्रेचा अनुभव आहे. बाबाजी जवळपास महिन्याच्या पदयात्रा बाबांच्या असायच्या. आताही बाबाजींच्या 15 दिवसाच्या पदयात्रा आहेत. द्वारावती प्रतिष्ठानच्या पदयात्रेला आपण भेटही दिली होती. असे बाबाजी आपल्यासोबत आता आहेत. त्यांचा काय अनुभव आहे किंवा खरं बघायला जर गेलं तर बाबांच्या मार्गदर्शनातूनच या पदयात्रा घडत आहेत. 3 ते 4 दिवसाच्या बाबांचीच मनोगत आपण आता ऐकणार आहोत. दंडवत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री जाळीचे बाबा की जय. श्री क्षेत्र गदाना पदयात्रा अंतर्गत गेल्या 4 वर्षापासून कोरोना काळामध्ये जेव्हा कोणीही कोणाला भेटायला तयार नव्हतं, अशा काळात आदरणीय अशोक बाबा आणि आम्ही गदाण्याला दर महिन्याला जायचो. ही पदयात्रेचं थोडंसं अंतर वाढवलं तर कसं होईल, अशा परस्परात चर्चेतून आपण प्रथमतः आत्मतीर्थ बाबाला ज्याचा महिमा सर्वज्ञांनी सांगितला की ते जे तीर्थ आहे ते इतर जडा पार्थिवासारखे नव्हे, तर ते प्रत्ययी श्री दत्तात्रय प्रभूंचं भोजन संपन्न होत असतं. अशा आत्मतीर्थ बाबाला आपण जावं का, या संकल्पनेतून पहिल्या वर्षी संभाजीनगरवरून पांचाळेश्वरला पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर पुढच्या वर्षी आत्मतीर्थ बाबा सहित आपण पैठणला गेलं पाहिजे म्हणून पैठणपर्यंत पदयात्रा काढण्यात आली. आणि या पदयात्रा काढण्यामागचा जो उद्देश आहे, चतुर्विध साधनाच्या भेटीबरोबरच सहभागी झालेल्या सर्व मंडळींना अन्नदान, द्रव्यदान, वस्त्रदान आदी सर्व क्रिया यथोचित मार्गदर्शनपूर्वक घडाव्यात आणि सर्वांचा त्यामागे सहभाग असावा म्हणून पदयात्रेच्या वतीने आत्मतीर्थ बाबा, त्यानंतर प्रतिष्ठानला, त्यानंतर गेल्या वर्षी डोमेग्रामला, यावर्षी जाळीच्या देवाला, पुढच्या वर्षी पुणतांब्याला, त्याच्या पुढच्या वर्षी कणाशीला, त्याच्या पुढच्या वर्षी असं प्रत्येक महास्थानाला या सर्व पदयात्रेच्या माध्यमातून सार्वजनिक पंचावतार आवाहन, पूजन आणि उपहार समर्पण अशा विधीचं आयोजन केलं जातं आणि सर्व संतगणांच्या माध्यमातून ही पदयात्रा संपन्न होत असते. यावर्षी संभाजीनगरहून पदयात्रा निघाली आणि निल्लोड येथून पायी पदयात्रेला सुरुवात झाली. पदयात्रेमध्ये संयोजक म्हणून परमादरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर महंत श्री गोपीराज बाबाजी पाचराऊत, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय मंत्री साकेगावचे जयतीराज बाबाजी, आदरणीय परमपूजनीय मंत्री साईराज बाबाजी, आदरणीय परमपूजनीय श्री मुरलीधर दादाजी, त्याचप्रमाणे विश्वजित दादाजी शेवलीकर, अशोकराज शास्त्रीजी आणि प्रामुख्याने आदरणीय श्रद्धेय भंडारकर बाबाजी, स्वतः मी, या सर्व मंडळींनी या सहभागी झालेल्या सर्व संभाजीनगर आणि परिसरातल्या मंडळींना घेऊन ही पदयात्रा जेव्हा आम्ही निघालो, अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अगदी तपोवनचं पाण्यातलं स्थान असेल का मासरूळचं असं गडीवरचं स्थान असेल, या सर्व स्थानांचा तरुण वृद्ध सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे आनंद घेतलेला आहे. आणि स्थानवंदनाबरोबरच तेथील लीळा, स्थाना जाता प्रसादा नमस्करिता ते तिची लीळा ते सविशेष आठवावी तेही संबंध अंतुले, जे भाष्यकाराने म्हटलेलं आहे, याचा साक्षात्कार घेत या सर्व पदयात्रा अतिशय आनंदाने मड या ठिकाणी श्री क्षेत्र आदरणीय पुष्पाक्का यांच्या आश्रमामध्ये पदयात्रा पोहोचली आणि तेथून पुन्हा पायी सावळेद्वार वंदन करून श्री क्षेत्र जाळीचा देव या ठिकाणी आलेले आहे. जाळीचा देव हे नव्याने काही सांगण्यासारखं नाही, आपल्या सर्वांचं असलेलं श्रद्धास्थान. पदयात्रा जाळीच्या देवाला पोचली आणि आनंदाला उधाण आलं भाविकांच्या, नाचत बागडत सारी मंडळी. आता आपण बघाल या व्हिडिओमध्येच पुढे महानुभाव यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जो हा व्हिडिओ बघत आहात, या व्हिडिओचे जे महानुभाव यूट्यूब चॅनलचे जे संस्थापक, संचालक आणि व्यवस्थापक आहे सागर मते, त्याचप्रमाणे कॅमेरामन जे आहेत मयूर पाटील, आदरणीय मोहनजी करपे, या सर्व मंडळींनी वेळोवेळी जेव्हा या पदयात्रा असतील किंवा प्रबोधनाचे कार्यक्रम असतील, हे सर्व महानुभाव यूट्यूब चॅनलच्या परिवारापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलेलं आहे. आणि घरबसल्या आपल्याला पदयात्रेतील अनुभव आणि प्रत्यक्ष श्री
श्री क्षेत्र जाळीचे देवाचं दर्शन आपल्या सर्वांना या महानुभाव यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून होतं. आपण सर्वांनी जास्तीत जास्त हा व्हिडिओ किंवा हे कार्यक्रम बघावे आणि आपल्या मित्रमंडळींमध्ये शेअर करावे, पाठवावे. आनंद घ्यावा, आनंद द्यावा, आनंद वाटावा. दंडवत प्रणाम. तर मंडळी, आपण सध्या आहोत ज्या मंडळींनी या पदयात्रेमध्ये सहभाग घेतला होता. यापैकी काही जण जे आहेत ते काल पदयात्रेत सहभागी झाले, काही असे आहेत जे आज सहभागी झाले, जे की मी आहे, आणि असे काही सद्भक्त आहेत जे 4 ते 5 दिवसापासून या पदयात्रेमध्ये आहेत. त्यांचा अनुभव, चालण्याचा, ती धमाल काय असते, आपण ते आज त्यांच्याकडून श्रवण करणार आहोत, ऐकणार आहोत. दंडवत सर्वांना. कोण कोण कधीपासून आलं आहे? मी 31 तारखेपासून आले आहे आणि पायी चालले 31 तारखेपासून तर 4 तारखेपर्यंत, आणि 5व्या दिवशी इथे आम्ही हजर झालो आहोत जाळीच्या देवाला. तुम्ही कधी आलं? मी 1 तारखेला आले. कोणी 31ला, कोणी 1ला. 1 पासून तुम्ही काल आले वाटते सगळेजण एका साईडला बसलेले, म्हणजे बरोबर 31, 1, 3, 4 वगैरे असं. पदयात्रा कुठून सुरुवात झाली होती? निल्लोड. अच्छा, निलोड पासून जाळीचं देवपर्यंत. जाळीच्या देवा. कोणकोणते स्थानवंदन केले आपण या पदयात्रेत? निल्लोड, भोकरदन, आणवा, मासरूळ, हां, अजून रेणुकाई तपोवन, पिंपळगाव. वालसावंगी, रेणुकाई पिंपळगाव, अजून सावळत बारा केला आहे ना. सावळत बारा, आणि नंतर जाळीचं देव. जाळीचं देव. काय धमाल असते बरं पदयात्रेमध्ये? पायी चालण्याचा आनंद खूप वेगळाच असतो, आणि आपण म्हणजे जितकं पायी चाललो तितकं आपल्या तब्येतीसाठी चांगलं असते. त्याच्यातून आपल्याला तब्येतही चांगली राहते आणि देव पण होतो. हे दोन्ही आपले कार्य आपले व्यवस्थित पार पडतात. बस. तुम्ही काल आले, मग पायी चालल्या की नाही काही? डायरेक्ट इथं आल्या गाडी यात्रा आमची दारापर्यंत गाडी यात्रा होती. अच्छा अच्छा अच्छा. त्यामुळे आम्हाला काही अनुभव नाही आहे पायी चालण्याचा. तुमचा काय अनुभव आहे पदयात्रेमध्ये? पदयात्रेमध्ये शरीर थकतं पण मन उल्हासित होतं. क्या बात आहे. आणि मला असं वाटतं आपण जेव्हा पायी पदयात्रेमध्ये चालत असतो, आपली ऊर्जा जी काही ती कमी होते शारीरिक, परंतु अजिबात कमी नाही होत, पण बसलं ना आणि दुसऱ्या दिवशी झोपेतून उठलं का अजून थोडं चालत राहिलं का अजून उत्साह वाटतो. क्या बात आहे. अशाच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि विशेष म्हणजे नेहमी पदयात्रेमध्ये सहभागी असणारे आमचे मामाश्री यावर्षी पदयात्रेत नव्हते. कारण काय त्याचं? कारण म्हणजे आता काही कार्यक्रमाचं बाहेरचे काही कार्यक्रम अगोदरच नियोजित झालेले होते, त्याच्यामुळे येऊ शकलो नाही. पण काल घरी असताना सुद्धा करमत नव्हतं म्हणून काल आलोच. मामाजींच्या बद्दल विशेष सांगायचं म्हणजे ज्या काही आमच्या तीर्थस्थान दर्शन यात्रा होतात, पदयात्रा होतात, त्यात सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे अतिशय निष्काम असलेली सेवा त्यांची असते. मामाश्री गणेश मडीकर मामांचं नाव. मामाश्री सर्व पदयात्रेला जेवू घालतात, म्हणजे आचार्य आहेत ते. स्वयंपाकाची वगैरे सर्व काही जबाबदारी त्यांच्यावरती असते. असा हा संपूर्ण परिवार आहे या पदयात्रेमध्ये सहभागी झालेला. आपण आता पंचावत रूपाराकडे जाणार आहोत आणि मग नंतर आणखी काही भक्तजनांच्या बाईट्स घेणार आहोत. दंडवत सर्वांना. धन्यवाद.
छत्रपती संभाजीनगरला जेव्हा कुठली मिरवणूक असेल, कुठलाही छोटा मोठा कार्यक्रम असेल, कितीही मोठा कार्यक्रम असू द्या, ज्यांच्याशिवाय तो कार्यक्रम अपूर्ण असतो, असं आमचं छत्रपती संभाजीनगर शहराचं भूषण, शहराचं नव्हे जिल्ह्याचंही म्हणू शकतो आपण, असं असलेलं सर्वज्ञ सेवा सत्संग मंडळ पुंडलिक नगर छत्रपती संभाजीनगर या सत्संग मंडळाचे अध्यक्ष म्हणूयात, सर्व म्हणूयात असे मनोज भाऊ आपल्यासोबत आहेत. मनोज भाऊ उकिरडे यांचीही या पदयात्रेमध्ये खूप मोठ्या सहभाग होता. हिरारीने त्यांनी सहभाग या पदयात्रेमध्ये घेतला. त्यांच्याशिवाय मला वाटतं ही पदयात्रा आणि हा कार्यक्रम अपूर्णच होता. असे आपल्यासोबत आता मनोज भाऊ आहेत. त्यांचा काय अनुभव या पदयात्रेबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. प्रणाम. गदाना पदयात्रा अंतर्गत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जी छत्रपती संभाजीनगरहून सुरू होणारी ही जायची देवापर्यंत असणारी ही पदयात्रा, या पदयात्रेचे प्रमुख आयोजक परमपूज्य परमहंत श्री अशोक बाबाजी भांडारकर, त्याचप्रमाणे परमपूज्य अविराज बाबाजी कोठी, सायराज बाबाजी व इतर सर्व असणारी ही पूज्य मंडळी, या सर्व संत महंतांच्या या पदयात्रेच्या निमित्ताने सर्व ही आयोजक मंडळी, त्याचप्रमाणे असणारे आपलं सर्वांच्या सहकार्यामुळे ही पदयात्रा अगदी आनंदी अशा वातावरणामध्ये, आणि हा तर आपल्या सागर भाऊंचा मनाचा मोठेपणा आहे. प्रत्येक ठिकाणी सागर भाऊंचा उपस्थित असल्यामुळे हा कार्यक्रम देव चांगला करून घेतो. सर्व भाविकही यात उत्स्फूर्तपणे यात सहभाग घेतात. त्यात आपल्या मोहन भाऊ तसेच किरण भाऊचा पण या प्रामुख्याने वाटा आहे. या पाटील या सर्वांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमामध्ये सर्वांचा उत्साह हा द्विगुणित होतो. आणि त्याचं एक सांगायचं तात्पर्य म्हणजे आज आपल्याच या पवित्र अशा भूमीमध्ये आज हा कार्यक्रम संपन्न होत असतानाच जाळीच्या देवाच्या ठिकाणी सर्व उत्स्फूर्तपणे या ठिकाणी सर्वांनी सहभाग घेतलेला आहे. आणि या कार्यक्रमामध्ये भजनाचा कार्यक्रम, आरतीचा कार्यक्रम या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मिरवणूकसुद्धा छान या ठिकाणी झालेली आहे. आम्हाला मार्गदर्शन करणारे अविराज बाबाजी, त्याचप्रमाणे आमचे पाटील मामा, ठाले मामा, या तसेच मंडळातील सर्वांचा आमचा या ठिकाणी उत्स्फूर्त त्यांचा सहभाग या ठिकाणी असतो. आणि या सर्वांच्या कार्यक्रमामुळेच हा कार्यक्रम आणखीन चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी सादर करू शकतो. आणि बाकी आपल्या शहरातील जे काही सर्व काही ही मंडळी आहे, या मंडळींच्या प्रमुख उपस्थितीमुळे सुद्धा हा कार्यक्रम आणखीनच चांगला झालेला आहे. आत्ताच अशोक बाबाजींनी सांगितल्याप्रमाणे हा कार्यक्रम उत्तरोत्तर असाच चालू राहणार आहे. आणि या सर्वांनी आपणही या सर्वांनी यात सहभाग घ्यावा आणि या कार्यक्रमाचे आपणही उपस्थित राहून कार्यक्रम शोभा वाढवावी ही विनंती. दंडवत प्रणाम. मंडळी, पदयात्रा जेव्हा संतजनांच्या मार्गदर्शनातून होत असते त्याहूनही महत्त्वाचं असतं काही वासनिक मंडळी त्यामध्ये अत्यंत हिरारीने तळमळीने सहभागी होणं. खरोखर या पदयात्रेकरूंच्या वतीने मी आभार मानू इच्छितो सुनील भाऊंचे. अतिशय सुरुवातीपासून नियोजनापासून मला वाटतं सुनील भाऊ सोबत होते या पदयात्रेच्या काय म्हणतात त्याला नियोजनासाठी.
एकदम सुरुवातीपासून सोबत होते असे सुनील भाऊ आपल्या सोबत आहेत. त्यांचा काय अनुभव आहे या पदयात्रेमध्ये आणि विशेष म्हणजे ते जोडीने ते उपस्थित आहेत. हे चांगला फोकस कर रे बाबा, दिसायला पाहिजे. पदयात्रेत जोडीने होते. अच्छा अच्छा, नियोजनाला नव्हते का? अच्छा अच्छा, पदयात्रेमध्ये पायी पायी चालत होते, दोघंही सोबत होते, हे विशेष. तर चला आपण जाऊया आता प्रत्यक्ष सुनील भाऊंकडे. दंडवत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की, जाळीके बाबा की, सर्वांना दंडवत प्रणाम. सर्वांना दंडवत प्रणाम. 1 जानेवारी 2025 पासून झालेलीच पदयात्रा चालू. सर्व संत महंत भिक्षुक वासनिक व उपदेशी मंडळ निल्लोड ते जाळीचा देव असा आमचा प्रवास होता. प्रवास करता करता बाबांच्या सहवासामध्ये आमचे 5 दिवस कसे निघून गेले आम्हाला घरून असं दर्पण होतं. 5 दिवस जायचं आहे, पोरं सोरं सोळे घरदार काही शेतीचे कामं करणारी मंडळी आमच्यासोबत ते कामधंदे सोडून आले होते. पण इथं आल्यावर नंतर असं वाटलं की 5 दिवस झालेच नाही. बाबांच्या सहवासामध्ये बाबांनी आम्हाला फार सुंदर असं मार्गदर्शन केलं आहे. देवपूजा वंदन, स्थान वंदन आणि तपोवन जे स्थान आहे ते बाबांनी सर्वांना घडून आणलं, त्याबद्दल बाबांचे धन्यवाद. कोणत्याही भक्तांनी ते स्थान केलेलं नव्हतं. रात्रीचे 8 वाजले तर ती होडी बाबांनी आमच्याकरता चालू ठेवली. हा महत्त्वाचा प्रसंग आम्ही विसरू शकणार नाही. त्याबद्दल सर्व संत महंत मंडळीचे धन्यवाद. पदयात्रा अत्यंत सुंदर तळमळीने आणि आनंदाच्या वातावरणात श्री क्षेत्र जाळीचं देव येथे पोहोचली. धन्यवाद. धन्यवाद. मंडळी, अशी होती खूप छान पदयात्रा. या पदयात्रेकरूंच्या सहत आपणही सहभागी झालो होतो. खूप आनंद आपण या पदयात्रेचा घेतला. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात पुढच्या वर्षी या पदयात्रेसह आणि स्थानदर्शनासह आपण भेटणारच आहोत. तर चला एकदा स्वामींचं जय जयकार करूयात आणि या व्हिडिओला इथेच आराम देऊयात.